आम्हाला आता इथं 77-78 रुपयाच्या वर गेलेली टिपका पडलेला आहे आपल्याला इथे पावसामुळे. शब्द लक्षात ठेवा, 2 मिनिटं. टिपका पडलेला आहे. शब्द लक्षात ठेवा की जर 50-51 रुपयांनी जागेवरती मागितला होता, आज सरासरी त्यांची 77 रुपये बसलेली. जर 50-51 मध्ये दिला असता तर हातात किती रुपये पडला असतो तुमच्या? ती 50 जवळजवळ 30 रुपयाचा लॉस झाला मला बरोबर. जागेवर. पण रिजेक्शन जर केलं काढलं असतं, रिजेक्शन आम्हाला तिथंच फेकून द्यावं लागतं, नाही तर लोकल मार्केटला न्यावं लागतं. मग ते रिजेक्शन जर काढलं असतं तर रिजेक्शन तुमच्या हातात किती दिला असतं? 30 रिजेक्शन रुपये माझं असतं. इथं 30-35 रुपये किलोनी गेले. बरोबर. मला 1 कॅरेट गेलं जवळजवळ 600-700 रुपयाला कॅरेट गेलं रिजेक्शन. बरोबर. तिथं मला परंतु फेकून द्यावं तुम्ही लागतं. जर जागेवरती दिला असता तर त्याच्यामध्ये रिजेक्शन व्यापारी काढला असता. रिजेक्शन काढतो. बरोबर. तुमचा तो 51 रुपयांनी जर घेतला असता रिजेक्शन काढून तुमच्या हातात 30 रुपये हातात पैसे आले सगळे एव्हरेजली पैसे आले. आज तुम्हाला 77 रुपये पैसे आले. 40-50 रुपये तुम्हाला किलोला फायदा झाला, किलोला फायदा. कारण की तुमचा माल ऍव्हरेज नाही केलेला आहे. ना टेक साईडला काढली आपण ना काहीच नाही, फक्त बदलापूर साईडला काढलेलं आहे. बाकी तुमचं झिरो कटिंग मध्ये केलेलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता? तुम्ही जागेवरती जे माल देता त्यांना काय सांगता? शेतकऱ्यांना मी आत्ताच्या ह्या वर्षी तर कंडिशन अशी आहे व्यापाऱ्यांची की थोडासा स्पॉट तर आलेला आहे, त्यामुळे ते एवढे रेट खाली पाडून मागतात की कृपया करून तिथं देऊ नका. डायरेक्ट सरसकट भरा. मोकळं फिरायला आहे मार्केटला. नाही, डायरेक्ट इकडे आणा. माझं आम्ही काय सांगतो, जे नवीन शेतकरी आमच्याकडे येणार, आम्ही नवीन शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो की तुम्ही मोकळं फिरायला या. जसे काल तुम्ही आले होते, मोकळे फिरून गेले, आज माल घेऊन आले. म्हणजे काय होतं, मोकळं फिरायला आलं की आपला एक अंदाज येणार आहे जागेवरती व्यापारी काय मागतोय, मार्केटला त्याचा रेट काय जातोय, हा एक अंदाज आला की आपल्याला त्याचा नक्कीच अभ्यास होतो. आज तुम्हाला नक्की त्याचा फायदा झाला. तुमच्या हिशोबाने 26-27 रुपये झाला, पण जर जागेवर दिला असता तर आज तुम्हाला 40-50 रुपये लॉस झाला असता. मग किलोला 40 रुपये जर लॉस म्हणलं तर आज तुमचा किती टन माल झाला? 10 टन जर निघाला तर 4 लाख रुपये कोण देणार मला वाढून महिन्यामध्ये? आणि त्यांना विथ रिजेक्शन 78 बसलाय. म्हणजे रिजेक्शन न काढलं, रिजेक्शन 30% निघालं असतं तिथं. 50-51 देऊन 30% रिजेक्शन निघालं असतं तर ते किती लॉस झाला असता? मग ते 40 झाला, 40-50 रुपये किलोला लॉस झाला असता. आरामात झाला. हा एक निघता आल्यानंतर फायदा आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण काळजी करू नका. लक्षात. आता मला हरगुडे तुम्ही सांगा, तुम्ही आता आजपर्यंत दररोज 2-2 गाड्या आणल्या आहेत. एक 2 मिनिटं जरा फोन करा. नाव सांगा. नारायण बिको हरगुडे. बर. तुम्ही आता मला वाटतं किती दिवस झाले त्या मार्केटला? आता 11 दिवस झाले. नॉन स्टॉप येतात, फक्त एक मार्केट सुट्टी असते तेवढी असते. शनिवारची सुट्टी होती. शनिवारची सुट्टी असते तेवढीच असते. पण आज योगा पट्टी घ्यायला थांबलेले त्यात निलाव एक निघून जातात. तुमच्या आता आजपर्यंत तुमचा अनुभव सांगा, जागेवरचा काय अनुभव होता तर तू सांगा. जागेवरती माल दिलाच नाही. दिलाच नाही. बघा अशी गंमत. मी गेल्या वर्षी बी इथं जाणला होता, ह्या वर्षी बी इथं होता. ह्या वर्षी मला 85 माहितला होता, 100 प्लस 150 प्लस 100 माहितला होता. पण मला इथं सरसकट 114 रुपये पडला. सर सकट 114 पडला, 85 मागितला होता. म्हणजे एव्हरेजली 29-30 रुपये किलोला फायदा झाला. शब्द लक्षात ठेवा त्यांचा. जर 85 मध्ये रजिस्ट्रेशन केलं असतं तर तो 70 बाजार पडला असता. 100 मध्ये रजिस्ट्रेशन केलं असतं तो पडला असता 75-80 बाजार पडला असता. म्हणजे किलोला 30-35 रुपये किलो या ठिकाणी मार्केटला रेट वाढत आहेत. 700 रुपये जर कॅरेटला वाढले तर आता किती कॅरेट निघले आजपर्यंत तुमचे? आजपर्यंत 1100 निघाले. 700 रुपये जर कॅरेटला वाढले तर 8 लाख रुपये 7,70,000 वाढले. म्हणजे 8 लाख वाढले 11 दिवसात. 11 दिवसात 8 लाख वाढले थोडक्यात. म्हणजे 77,000 रुपये दररोजची वाढले त्यांची. लक्षात ठेवा. त्यांच्या तोड्याने त्यांनी सांगितलेले. काय होतं, आपण बोलत नाही, शेतकरी स्वतः बोलतात. त्यांना एक मार्केटचा अनुभव आलेला असतो, तेव्हा जागेवरती द्यायचा का मार्केटला न्यायचा आपण अभ्यास केला पाहिजे. आता सध्या जागेवरती येणारा व्यापारी जास्त आहे, त्याला बळी पडू नका. मार्केटला मागणी चांगली आहे, बाहेरच्या राज्यात सुद्धा चांगली मागणी आहे, त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाहीये. पाऊस जर असेल तर फक्त मी एवढं सांगितलं की पाऊस असेल तर थोडंसं माल काढून जरी ठेवला तर तो माल फक्त त्याच्यात जरा हडकाय ठेवा, जरा थोडासा. एवढंच करा. लावून शेतकरी तुम्ही रुईची लावण कोण आहे? नाव सांगा. गजानन लावण. आणि उदयची लावण तुमच्याकडेच आहे का? लावण उदयची लावण रुई इंदापूर ना. नाव सांगा मला तुमचं. काय नंबर तुमचा? गजानन लावण. नाव सांगा. तुमचा किस्सा काय काढला तो सांगा. काय किस्सा काढला? नाव सांगा. किस्सा काय झाला की व्यापाऱ्याला माल दिला, बर. ते सगळा चांगला माल नेला आणि त्यांच्यातनं राहिलेला आणलेला इथं त्याच्यापेक्षा चांगला गेला. 71 रुपयाला माल दिला मागेमध्ये, व्यापाऱ्याने फक्त हाताने तोडून द्याला चांगला आणि राहिलेल्या मालाला आता 60 ते 100 रुपये दर पडलाय. म्हणजे सरासरी 80 रुपये दर पडलाय. एक लक्षात घ्या, माझ्याकडे ट्रिक होती. शब्द लक्षात ठेवा. शेतकरी बांधवांना विनंती आहे, खरंच कुठल्याही व्यापाऱ्याला बळी पडू नका. आपण कुठल्या व्यापाऱ्यावरती अन्याय करत नाही, परंतु शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळत नसेल तर हे खूप घातक आहे. आज वाईट वाटतं. मला सांगा, तुमचा मागचा माल जर
जागेवर चांगला माल दिल्यापेक्षा चांगला रेट मिळत असेल इथं तर अगदी शोकांतिक आहे. तुम्ही फसू नका. युट्यूब चॅनल पहा. मी आवर्जून सांगत असतो. तानाजीची क्लिप आवर्जून तुम्ही ऐका. तानाजीची क्लिप मध्ये सांगतात मार्केट कधी वाढणार आहे, मार्केट कधी थांबणार आहे, कधी घटणार आहे किंवा मंदी कधी पडणार आहे हे त्यांचा तेव्हा अभ्यास करून ते अभ्यास केलेला असतो. त्यामुळे युट्यूब चॅनलमध्ये तोही तुम्ही क्लिप ऐकत जा. आज मला सांगा तुम्ही किती टन मला जागेवर दिला? 77 जागेवर किती टन दिला? 1.5 टन. 1.5 टन झाला. बरोबर. आजचं ऍव्हरेज काय बसतं तुम्हाला इथलं? इथला अवरेज बघा की निम्म्या मालाला इथं त्या दिलेल्या कमीत कमी 120 निमा बसला असतात निम्म्या आता माल. विचार करा जर तुमचा 77 जागेत एका तरी जागेवर दिला बरोबर तरी सुद्धा तुमचा 50,000 लॉस झाला. एका रात्री 50,000 लॉस झाला. ऐका तुम्ही काय म्हणले तर मला माहित नाही तर मी पण 50,000 म्हणले तुम्ही पण 50,000 म्हणले मग हा कुठेतरी अभ्यास आमचा पण आहे. आणि निम्मा माल ते तुम्हाला सांगतो तिथं 90 निघ्या तीच माल शिल्लक आणल्या बघा ते म्हणजे माल 110. हाच अभ्यास आहे आमचा की आम्ही युट्यूब चॅनल करायचं कारण काय आहे की तुम्ही व्यापाऱ्यांना जरी जागेवर दिला तर मार्केटला आल्यानंतर त्याची व्हिजिट करा भले जागेवर द्या पण मार्केटला तुम्हाला एक अभ्यास करावा लागेल तुम्हाला. पण मार्केटला आल्यानंतर शेतकरी शक्यतो जागेवर देतच नाही. एक अंदाज होतो त्यांना लक्षात. त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे बरेचसे लोकांनी की आता श्रावण महिन्यामध्ये चालू होते 2 दिवसामध्ये तुम्ही माल काढायला चालू केलं तरी चालेल काय अडचण नाहीये. आता वाढायला लागली बाजार वाढला फक्त भिजून देऊ नका. भिजला की दणका बस लक्षात ठेवा. त्यामुळे शेतकरी बांधवांनी माल काढते ठेवा एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद.